पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावरून गेल्यामुळे ऊसतोड कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात कुटुंब प्रमुखाचा जागीच मृत्यू झाला। मयत गणेश डोंगरे हा रील स्टारही होता। दुर्दैव म्हणजे गणेशची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला। बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून एक वेगळी ओळख आहे। ऊसाच्या हंगामात येथील लाखो जोडपी ऊस तोडणीसाठी राज्यासह इतरत्र जात असतात। बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोनाखोटा या ठिकाणच्या रहिवासी असलेला गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी हे देखील पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते। मेहनतीच्या घामातून कुटुंबाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे वडवणी तालुक्यातील डोंगराची वाडी येथील डोंगरे कुटुंब आपल्या चिमुकल्या 3 लेकरांसह ऊस तोडणीसाठी गेले होते। ऊस वाहतुकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात गणेश डोंगरे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूमुळे वृद्ध आई वडील, पत्नी आणि 3 चिमुकल्या लेकरांवर दुर्दैवी वेळ ओढवली आहे। या घटनेमुळे वडवणी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोनाखोटा येथील गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ 1 एकर जमीन होती। आई वडील बोळसर असल्यामुळे गणेश यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती। पत्नी अश्विनी अत्यंत गुणवान आणि कष्टाळू, दोघांना 3 मुली झाल्या। 3 मुलींचं पालनपोषण, आई वडिलांची जबाबदारी यामुळे वाढलेला खर्च गावाकडे राहून भागत नव्हता। गावातील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला नाजूक आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावी लागत होती। त्यामुळे आपल्या कुटुंबातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी गणेश आणि अश्विनी यांनी मुंगळा ट्रॅक्टरद्वारे ऊस तोडणी सुरू केली। मागील काही वर्षापासून ही जोडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ऊस तोडणी करत होते। यावेळी लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर हे दाम्पत्य चिमुकल्या लेकरांसह ऊस तोडणी करत होते। शनिवारी दुपारच्या वेळेला आपला ट्रॅक्टर भरून ते साखर कारखान्यावर माफ होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते। यावेळी एक ट्रॅक्टर जवळून जात असताना गणेश यांच्या अंगावर कोसळला। त्यात गणेशांचा जागीच मृत्यू झाला तर आणखीन एक जखमी झाला। अश्विनीच्या डोळ्यासमोर काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।